मोठी बातमी येते। ईव्हीएम मध्ये तिथे बिघाड झाल्याचं कळतंय। 172 क्रमांकावरच्या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। केंद्राच्या बाहेर त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शहरामध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक 172 मधील एक ईव्हीएम अगदी सुरुवातीलाच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे। सकाळी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावरती ईव्हीएमचा मॉक पोल घेतलेला होता, मात्र त्यानंतर पहिलं मतदान होत असतानाच हे ईव्हीएम बंद पडलंय आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदार रांगा लावून तात्काळ उभे आहेत। ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणा हजर झालेली असली तरी अद्यापही मशीन बंदच आहे, त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्यात। सभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। परभणी शहरात उभारण्यात आलेल्या 172 नंबरच्या मतदान केंद्रावर आज सकाळी कर्मचाऱ्यांनी मॉक पोल घेतला आणि त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। परंतु पहिलं मतदान होण्या अगोदरच या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि मतदान प्रक्रिया जागेवरच ठप्प पडली आहे। सकाळपासून मतदारांनी या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। उन्हाचा पारा वाढतोय आणि तापमान वाढण्याच्या अगोदर आपलं मतदान पूर्ण करून आपल्या कामावर जावं या उद्देशाने अनेक जण सकाळी मतदान प्रक्रियेसाठी बाहेर पडले होते, परंतु पहिलं मतदान होण्या अगोदरच या ठिकाणची ईव्हीएम मशीन बंद पडली आणि त्यामुळे नागरिकांना असं रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागलं।